केंद्र सरकारने नुकतेच विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण 2025 विकसित भारत जी-रॅम जी-बिल 2025 हे विधेयक लोकसभेत मांडले आहे. हे विधेयक 20 वर्षांपासून सुरू असलेल्या मनरेगा MGNREGA योजनेची जागा घेणार आहे. या नवीन विधेयकातील मुख्य तरतुदी आणि बदल खालीलप्रमाणे आहेत. मुख्य वैशिष्ट्ये आणि बदल. कामाच्या दिवसांत वाढ. मनरेगा अंतर्गत वर्षाला 100 दिवस कामाची हमी मिळत होती, ती आता 125 दिवस करण्यात आली आहे. नाव बदल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा MGNREGA ऐवजी आता याला VBG-RAM-G विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण असे संबोधले जाईल. निधीचा वाटा. पूर्वी अकुशल मजुरीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत असे. आता मोठ्या राज्यांसाठी केंद्राचा वाटा 60% आणि राज्यांचा वाटा 40% असेल. ईशान्येकडील राज्यांसाठी हे प्रमाण 90 ते 10 असेल. वेतन प्रक्रिया. मजुरीचे पैसे दर आठवड्याला देणे बंधनकारक असेल आणि जास्तीत जास्त 15 दिवसांत पेमेंट पूर्ण करावे लागेल. शेती हंगामात सुट्टी. शेतीच्या पेरणी आणि कापणीच्या काळात अंदाजे 60 दिवस ही योजना थांबवण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे, जेणेकरून शेती कामांसाठी मजुरांची कमतरता भासणार नाही. योजनेचं उद्दिष्ट. या विधेयकाचा मूळ उद्देश केवळ रोजगार देणे नसून ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधा उदा. जलसंधारण, रस्ते, ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे. या सर्व कामांची नोंद विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा स्टॅकमध्ये केली जाईल. विरोधकांचा आक्षेप. महात्मा गांधींचे नाव वगळणे. या योजनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव वगळल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. राज्यांवर आर्थिक बोजा. राज्यांचा आर्थिक वाटा 10% वरून 40% केल्यामुळे राज्यांच्या तिजोरीवर मोठा ताण येईल असा दावा केला जात आहे. हे विधेयक सध्या लोकसभेत चर्चेसाठी आहे आणि ते मंजूर झाल्यानंतरच त्याचे पूर्णपणे कायद्यात रूपांतर होईल.